अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीबाबत कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना नक्कीच मदत मिळते। पण शेतकरी मित्रांनो, ही मदत अशी सहजासहजी काही मिळत नाही। आता ती कशी मदत मिळवावी लागती, आता ही मदत कोणत्या जिल्ह्यासाठी आलेली आहे, किती मदत आलेली आहे आणि ही नेमकी मदत मिळवण्याची पद्धत काय आहे, तर हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण शेतकऱ्यांविषयी इत्यंभूत माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करीत असतो। तर शेतकरी मित्रांनो, जी नैसर्गिक आपत्ती येते, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, अतिवृष्टी होते, पूर येतो, शेतीतलं माल वाहून जातो, पिकं नेस्त नाबूद होतात, अशा बाबतीत शेतकऱ्यांना मदत मिळत असते। कारण एकतर शेतकरी पीक विमा भरतो, पीक विमा जरी भरलेला असला, पुन्हा नैसर्गिक आपत्तीची स्थानिक आपत्ती जी येते, अशा बाबतीत प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळत असते। पण ही मदत मिळण्यासाठी त्या शेतकऱ्याला सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं असतं। आता बरेच शेतकरी काय करतात, शेतीचं नुकसान झालं, कोणीतरी तलाठी येईल, कोणीतरी कृषी सहाय्यक येईल, आपलं शेत बघल आणि मग आपल्याला नुकसान भरपाई मिळेल, तर तसं होत नाही मित्रांनो। त्यासाठी शेतकऱ्याला सुद्धा स्वतः प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो। उगच कोणीतरी आलं आणि सर्वे करून गेलं म्हणजे मदत मिळाली असं होत नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं त्या शेतकऱ्याला या गोष्टीचा पाठपुरावा करावाच लागतो। कारण पीक विमा ही पद्धतच अशी आहे की तुम्ही पीक विमा भरला म्हणजे आपल्या त्या क्षेत्राला संरक्षित केलं, पण त्याचं नुकसान झालं तर त्याची माहिती देणं सुद्धा हे शेतकऱ्याचंच काम आहे। कारण समजा एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या गाडीचा जर विमा काढलेला असेल तर त्या विमा कंपनीला कळायला पाहिजे की ह्या ऍक्सिडेंट कुठं झाला, कसा झाला, आणि मग त्यानंतर ती विमा कंपनी येते, त्या गाडीची पाहणी करते आणि त्या गाडीची पाहणी केल्याच्या नंतर मग त्या शेतकऱ्या त्या गाडीचं किती नुकसान झालंय ही पाहणी होते आणि त्यानंतर मग त्या गाडीचा विमा त्या गाडी चालकाला किंवा गाडी मालकाला मिळतो। तसंच शेतीचं आहे मित्रांनो, त्यासाठी आपल्याला सूचना द्यावीच लागते। बरेच शेतकरी असे आहेत, काही तर महाभाग असे भेटले की पीक विमाच भरला नाही, काऊन तर म्हणले यंदा लय पाऊस बरा पडणार आहे आणि काय येतंय पीक विम्याचं, कुठं येतोय पीक विमा, असे काही महाभाग आहेत। आणि काही महाभाग असे आहेत पीक विमा भरतात, 1 रुपया ते म्हणून त्याचं महत्व नाही, बाकीची रक्कम शासन भरतंय, ते सुद्धा आपलेच पैसे आहेत, पण 1 रुपया काय आपलं गेलं, 1 रुपया गेला, अरे बाबा तो हा 1 रुपया जरी गेला असला तरी शासनानं भरलेली रक्कम ही सुद्धा आपलीच आहे, हे लक्षात घ्या। मग येणार नाही हे कशावरून, तर आपलं नुकसान झालं तर आपल्याला त्याची सूचना द्यावा लागेल, क्रॉप इन्शुरन्स ऍप मधून तक्रार करावं लागेल, तहसील कार्यालयात जाऊन तक्रार करावं लागेल, तलाठ्याकडे तक्रार करावं लागेल, कृषी विभागात तक्रार करावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला ती नुकसान भरपाई मिळेल। पण काही महाभाग असे काहीच नाही, आले तर आले गेले तर गेले, काऊन तर रुपयात चालला आपला। अरे मित्रांनो, हे लक्षात घ्या, आपल्याला जर आपलं नुकसान झालं ते मिळवायसाठी आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागतो, त्याची तक्रार करावी लागते, हे लक्षात घ्या। बरेच शेतकरी असे आहेत की निव्वळ आळशीपणा करतात। आणि मित्रांनो, जे शेतकरी तक्रार करतात, त्याचा पाठपुरावा करतात, मग तक्रार केल्याच्या नंतर सुद्धा जर तो कर्मचारी सर्वे करायला आला नसेल तर तो का आला नाही याची शहानिशा करतात, तशा वेळेसच त्या शेतकऱ्यांना मदत येते। आणि मग काही शेतकऱ्यांना ज्यावेळेस चांगली मदत येते आणि यायला काही येत नाही, हे रडतात, माहितीला कसं काय आलं ना, आपल्याला काऊन नाही आलं, अरे तो काहीच केलं नाही ना, तू आळशी आहेस ना, तू घरी बसलास, तुला काळजीच नाही ना त्याची, तुला एवढंच वाटलं की काय कुठं येतंय काय होतंय, रुपया तर भरलाय। त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं जर नुकसान झालं असेल तर आपल्याला आपल्या पिकांची, आपल्या नुकसानीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, त्यासाठी दुसरा कोणी येणार नाही, हे लक्षात घ्या, महत्वाचं। त्यामुळे आता जी मदत आलेली आहे मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं, माहे जुलै 2023 मागच्या वर्षीचं, हे लक्षात घ्या। आपण जर नुकसानीचा दावा केलेला असेल तर नक्कीच नुकसान येते, आज नाही पुढच्या वर्षी कधी ना कधी पण येतेच। त्यामुळे आपल्याला जसं आपण एखाद्या शेतात झाड लावतो, आंब्याचं झाड लावलं तर लगेच पुढच्या वर्षी किंवा 6 महिन्यात त्याला फळ येत नाही, पण कधी ना कधीतरी येतं, कारण झाड लावलेलं वाया जात नाही। नैसर्गिक पद्धत आहे ती की झाड लावलं तर जसं पाऊस पडला त्याला पाणी मिळतं, तुम्ही पाणी बी नाही घातलं तर तसंच या पीक विम्याचं आहे,
त्यामुळे प्रत्येकाला या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागणार आहे। त्यामुळे माहे जुलै 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसान बाधितांना या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे। त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। कोणत्या? तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी। तर मित्रांनो तो निर्णय असा आहे, माहे जुलै 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात पैनगंगा नदीवरील पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये, म्हणजे हे ठरलेलं आहे सगळं, शेतकऱ्यांना मदत कोणत्या पद्धतीने द्यायची हे सुद्धा लक्षात घ्या। कारण शेतकऱ्यांना ह्याच गोष्टी माहित नाहीत, फक्त विमा भरला आणि मग तो आला तर आला एवढंच माहिती। त्यामुळे शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 1425 म्हणजे शासनानं हे सुद्धा त्याचे दर तुझा निश्चित केले की कोणत्या नुकसानीसाठी मदत किती द्यायची। मग त्यासाठी 1425 बाधित शेतकऱ्यांच्या 1674.73 हेक्टर एवढ्या बाधित क्षेत्रासाठी 1,42,33,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। आता मित्रांनो हे लक्षात घ्या, हे नुकसान कधी झालेलं आहे? 2023च्या जुलै महिन्यात। आता कोणता चालू आहे? ऑक्टोबर सुरू झालाय 2024चा, म्हणजे 14 महिने झाले, 14 ते 15 महिने व्हायलेत। त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी जे नुकसान झालं होतं त्याची तक्रार केली असेल, म्हणून त्या माध्यमातून ती नुकसान आता येईल, म्हणजे कधी ना कधी तुम्हाला भेटतेच, पण तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो। आता मित्रांनो ही मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या मंजुरीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,42,33,000 फक्त जे कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या जवळील जे शेतकरी आहेत 1425 बाधित शेतकरी, अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागणार आहे, कारण असं केलं आणि आज कोणीतरी करीन असं होणार नाही। नुकसान आपलं झालंय, त्यासाठी पाठपुरावा सुद्धा आपल्यालाच करावा लागेल। आळसपणा करू नका, कारण शेतकऱ्यांच्या मालाचे भाव सुद्धा काही वाढत नाहीयेत। त्यामुळे आपल्याला आपलीच काळजी घेणं गरजेचं आहे आणि एकमेकांना मदत करायला शिका। शेतकऱ्यांना एकमेकाला मदत केल्याशिवाय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। आणि हा व्हिडिओ सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। नाही म्हणजे हा व्हिडिओ चंद्रपूर जिल्ह्याच्या बाबतीत आहे, इतर जिल्ह्यातील जरी तुम्ही बघत असाल तर नेमकी ही मदत कशी मिळवावी लागते त्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती करतो। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।